नमस्कार. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. नक्की ऐका, आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या कादंबरीतली सर्व पात्र घटना काल्पनिक आहे. याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा. श्रोतेहो, गेल्या भागात आपण ऐकलं, धोंडानं आवडाला शाळेत घातलं. लेख शिकला नाही, निदान लेख तरी शिकल आणि तिच्या बापाचं स्वप्न पूर्ण करलं असं तिला वाटलं. ती बार्शीच्या बाजारला गेली. येताना तिला अण्णा कोळ्यानं गजरा गेल्याचं सांगितलं. गजराचा सारा अंतिम विधी धोंडानंच उरकला. गजरा गेल्यापासून दगडू आणखीच खचला. गजरा गेली, आता दगडू अण्णाची बी जायची येळ झाली हे तिच्या लक्षात आलं. ती शेतामध्ये गेली आणि खूप मोठ्यानं रडली, जेणेकरून तिने स्वतःची समजूत घातली की इथंच रडायचं, घरी रडायचं नाही, मुलांसमोर रडायचं नाही. दगडू अण्णाचं नरडं मधून मधून घराघरा वाजायला लागलं. गुरबा पखाले आले. दगडूच्या डोक्याजवळ पांडुरंगला बसवलं, पद्मिनीला बसवलं. दगडूनं त्यांना समजून सांगितलं, आवडाची भेट घेतली. धोंडा पायथ्याला बसली होती. तिच्या तोंडाकडे बघितलं आणि मोठ्यानं आ वाचला आणि आ वाचतानाच प्राण सोडला. काहीतरी सांगतच दगडू अण्णा शांत झाला. दगडू अण्णाच्या अंत्यविधीला लांब लांबून लोक आले. धोंडाची आई पण आली. जाताना त्यांनी धोंडाची मुलांची समजूत घातली. पण धोंडाला माहिती होतं की हे सगळं क्षणिक आहे. धोंडा आता एकटी लढणार होती. ज्यानं त्यानं त्याचं काम नेमून घेतलं होतं. बैलानं केलेल्या खोडीमुळं मोटाच्या कासऱ्यासह पांडुरंग विहिरीत पडला. आता पुढे आजूबाजूच्या शेतातले शेतकरी धावत आले. पांडुरंगला धीर देऊन वर काढलं. त्या दिवशी धोंडानं जीवाचा आकांत केला. एकुलता एक लेक. बापाच्या माघारी बरं वाईट काय झालं असतं तर काय करायचं होतं, या विचारानं धोंडा रातभर कूस बदलीत होती. पहाटेची चांदणी उगीच तोवर तिचा डोळा लागला नाही. आता आपणच होईल तेवढं सारं करायचं असं तिनं मनाशी ठरवलं आणि अंथरुणातनं उठली. शेण झाडलोट केली, दूध काढलं. चूल पेटवून तिनं चहाचं भगुनं चुलीवर ठेवलं. तांब्याभर पाणी भगुन्यात ओतलं आणि तिच्या चटकन ध्यानात आलं, परातभर चहा पिणारा दगडू या जगात नाही. टचकन डोळ्यात आलेलं पाणी पुसीत तिनं आदनातलं पाणी कमी केलं आणि गाढ झोपलेला पांडुरंगला हाक मारली. बाबा, दुधाची बिनगी भरून ठेवलीये, तवा उठा, आता दूध घालून या, असं म्हणत तिनं परातीत चहा ओतून घेतला. आईच्या आवाजानं पांडुरंग खडबडून जागा झाला. प्रातर्विधी उरकून त्यानं सायकलीला कॅरेजला दोरखंडानं बिनगी बांधली आणि सायकलवर टांग मारली. सांभाळून र लेकरा, असं म्हणून तिनं आपलं दोन्ही हात पांडुरंगच्या दिशेला गेला त्या दिशेकडं करून माघारी घेतले आणि आपल्या गालावर मोडले. रात्री भरडलेल्या हुरडा आणि करडीच्या कण्या तिने शिजायला घातल्या. पद्मिनीला आणि आवडाला उठवून दिवसभर काय काय करायचं यांच्या एकदा सूचना देऊन तिनं डोसक्यावर पाटी घेतली आणि वावराकडे चालू लागली. वावराच्या वाटेनं आपल्याच विचारात एका तालात चालणाऱ्या धोंडाला रमाबोचुटीनं अडविलं. तिच्या लेकीच्या बाळंतकाळात सुरू झाल्या. पहाटेपासनं ती वेदनानं व्याकुळ झालीये, तवा तू चल आणि काहीतरी कर माय, असं म्हणून रमाबोचुटी धोंडाला विनवू लागली. धोंडाला शेतातल्या कामाचा रगाडा आठवू लागला. आपला विनाकारण वेळ जाणार, तिला आपण नाही म्हणून टाळावं असा विचार करताच तिला पांडुरंगच्या वेळेचं तिचं निर्जन ठिकाणी झालेलं बाळंतपण आठवलं. गिरिजा पारधिनीनं तिला केलेली मदत आठवली आणि तिचं पाऊल जागेवरच थबकलं. ती माघारी फिरली, देवाकडं पाठ केली आणि रमा बचुटीचं घर गाठलं. जीवाच्या आकांतानं वेणा देणाऱ्या बचुटीच्या लेकीला धीर आला आणि वेगवेगळ्या अटकलीनं तिनं तिला मोकळं केलं. बचुट्याचा जीव भांड्यात पडला. त्यांनी धोंडाला बांगड्या, चोळीला ₹1.25 तिच्या पदरात टाकला. धोंडानं ₹1.25 आपल्या उघड्या कपाळाला लावला. तशी तिला दगडूची आठवण झाली. माझ्या माघारी उपासी मरू न ग, काही बी हिकमती करून जग, तू लई डोकेबाज आहेस. तुझ्या या डोसक्याचा उपयोग चांगल्या कामासाठी कर.
असं दगडू अण्णा म्हणाला होता. तिनं बसुटीच्या उमऱ्यावर डोकं टेकवलं आणि म्हणाली, देवा, मला असंच यश येऊ दे, पण माझ्या लेकरांचा सांभाळ करण्याचं बळ दे, तूच करता करविता. म्हणून तिनं आभाळाकडे बघून हात जोडलं आणि शेताची वाट धरली. धोंडाला आज वावरात जायला दुपार टळली होती. तवर भगानं बैलाला वैरण पाणी केलं होतं आणि भुईमुगाच्या वावरात खुरपीत खुरपीत धोंडाची भाकरीसाठी वाट बघत होता. भगा धोंडाचा मावस भाऊ होता. तरुणपणातच बायको त्याला सोडून पळाली होती. एकुलत्या एक लेकीचं लगीन करून भगा आता मोकळा झाला होता. दगडू वारल्यापासनं त्यानं धोंडाला मदत म्हणून पडेल ते काम करून जगत होता. धोंडाच्या डोसक्यावरची भाकरीची टोपली खाली ठेवत तो म्हणाला, मये, लय वक्कूत झालाय, आज काय अडचण होती? नाही रे आबा, बचुटीच्या घरी वाईस काम होतं, तिच्या लेकीचं पोट दुखत होतं. असं मला वाटलं काय झालं काय, असं म्हणीत त्यानं पांढऱ्या धबल्यात बांधलेली भाकर सोडली आणि सांडग्याच्या कालवणासंग गटागट खाऊ लागला. ज्यानं त्यानं आपापली कामं वाटून घेतली होती. पांडुरंग जनावरांचा वाली होता. दूध दुभतं चारा पाणी तोच करायचा. पद्मिनी आता बऱ्यापैकी चुली पुढं करत होती. आवडा कवा बाबा तिला आपल्या आळसातून वेळ मिळाली की मदत करायची, पण सारं दळणं भरडणं काढणं कुटणं लहानग्या पद्मिनीलाच करावं लागे. ती आवडाच्याच वयाची होती. आवडाबरोबर आपण बी साळत जावं असं तिला वाटायचं. एके दिवशी लवकरच कामधंदा उरकून पद्मिनीनं आवडाशी गोड बोलून शाळा गाठली. पण शाळेच्या उंबऱ्यावरच गावच्या पाटलांना अडवलं आणि म्हणाले, अय्यो बया, तू तर दगडू सावकाराची सून हाईस, तू त्याच्या घराची लाज हाईस आणि घराचा उंबरा ओलांडून आलीस कशी? तुझ्या गळ्यात लिंबोळी ढोरली उगा का घातलंय? अगं, ते तुझ्या घराची मान मर्यादा आहे. दगडू अण्णा जिता असता तर त्यानं तुला हे थेरं करू दिले असते का? जागुमान घरला, घराची आबरू घरीच बरी. असं म्हणीत आवडाला म्हणाला, ए कार्टे, तुलाच काय बॅलिस्टर व्हायचंय ती हो? ही आमची गावची लक्ष्मी, तिला नको बुकं शिकवू. असं म्हणीत तिचा गालगुच्चा घेतला आणि ते बघून पद्मिनीनं रडत रडत काढता पाय घेतला. ती धावतच घरी आली. तिनं झाला प्रकार कुणालाच सांगितला नाही. पण पद्मिनीनं पुन्हा शाळा शिकायचं म्हटलं नाही की वय आणि इच्छा असून शाळेची पायरी कधीही चढली नाही. आवडा मात्र पद्मिनीवर आणि शाळेवर मनसोक्त रुबाब करू लागली. पद्मिनी घरकाम करू लागली. चूल पोतारा सारवण जळण कांडण हेच तिचं जग झालं. धोंडावर आता आवडा पांडुरंग आणि पद्मिनीची जबाबदारी येऊन पडली होती. ती आता दगडूची आणि आपली दुहेरी भूमिका बजावित होती. धोंडाच्या घराची नायिका धोंडाच होती असं तिला वाटायचं, म्हणून ती कोणतीही गोष्ट करताना विचार करूनच करायची. दगडू अण्णाची तिला शिकवण होती. घरात हाये नाही इथपर्यंत गावातली चांगली मंडळी ज्यांनी दगडू अण्णाच्या सेवेचं त्यागाचं इमान राखलं होतं ती बघत होती. धोंडाही बोलून चालून सर्वांशी मायेने राहत होती. औषध पाणी बाळंतपण पैसा अडक्याची तीही लोकांना मदत करू लागली. भाऊभाऊकीशी सहकार्यानं वागू लागली. तिच्या सुना सुमा ताईमा तिला आधार देऊ लागल्या. कधी दळणकांडण करायला मदत करू लागल्या. त्यातली सुमा ही जास्तीच हुशार होती. तिची तिन्ही लेकरं अण्णानं बांधलेल्या शाळेत शिकून पुढं तालुक्याला इंग्रजी शिकायला गेली होती. सुमा गवत विकून यायची. मुलांचा अभ्यास करताना शब्द तिच्या कानी पडायचे. त्याचा अर्थ विचारून तेच शब्द ती व्यवहारात बोलायची. लेकराकडून तिने एक दोन शिकून घेतलं होतं. तिच्या हुशारीनं तीही साऱ्यांची लाडकी होती. गावातल्या आयाबायांना ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगायची. साऱ्यांनीच आपली मुलं शाळेत घालावी असा आग्रह धरायची. तालुक्याच्या बोर्डिंगच्या गुरुजीशी तिने चांगली ओळख करून घेतली होती. त्यामुळे गुरुजी सुमानं धाडलेल्या साऱ्या पोरांना बोर्डिंगमध्ये ठेवून घ्यायचा. तिचं गावात वजन होतं. त्यात तिनं जुना रेडिओ विकत आणला होता. सकाळी ती रेडिओच्या बातम्या मन लावून ऐकायची आणि दिवसभर आयाबायांना भेटल त्याला सांगायची. म्हणून तिला गावात सारी मुंबई म्हणू लागली. लहान पोरांना ज्याला मुंबई म्हणता येत नसे ती तिला म्हामई म्हणू लागली. तिचा उत्साह अजून वाढला आणि आता ती गावात चालतं बोलतं स्टेशन झाली.
पाऊस पाण्याच्या बातम्या, राजकारणाच्या बातम्या, कुणाच्या मरणाच्या, अपघाताच्या बातम्या ती विस्तारानं सांगत असे. धोंडाला तिचा आधार होता. सासू सुनेची जोडी गावात प्रसिद्ध झाली होती. गावातल्या कुणाच्याही उठाठेवी या दोघींशिवाय पूर्ण होत नसत. नवरा बायकोंची भांडणं असतील, सासू सुनांच्या कुरबुरी असतील, त्या या दोघी अत्यंत हुशारीने कुणालाही न दुखावता सोडवीत होत्या. गावातल्या दोन्ही धाडसी बाया म्हणून यांची ओळख झाली. कोर्ट कचेरी, पोस्ट, सरकारी दवाखाना इथं सुमानं ओळखी केल्या होत्या. ती बेधडक जाऊन अधिकाऱ्यांशी मध्ये मध्ये इंग्रजी शब्द वापरून बोलत असे. त्यामुळं तिला सारी जणं आदरानं वागवीत असत. त्याचा फायदा ती गावाच्या भल्यासाठी करू लागली. गावातल्या शाळेत एक दारुडा गुरुजी बदली होऊन आला होता. तो रोज शाळेत दारू पिऊन यायला लागला. शाळेत दारू पिऊन येऊ नये म्हणून धोंडा, सुमा एके दिवशी पाटलाच्या वाड्यावर गेल्या. पाटलाला दारुड्या गुरुजीची तक्रार करू लागल्या. प्रथम पाटील म्हणाला, पिऊ द्या बायांनो, आपण गुरुजी माणसाला कसं बोलावं? त्यो आज हाये आणि उद्या नाही. त्याचा वाईटपणा घेऊन आपण काय करायचं? पण या दोघींनी आग्रह सोडला नाही. तालुक्याला जाऊन शिक्षण अधिकाऱ्याला गुरुजीची तक्रार दिली. शिक्षण अधिकाऱ्यानं गावाला अचानक भेट दिली. तेव्हा गुरुजी दारू पिऊन लास झाला होता. पोरं वर्गात गोंधळ घालीत होती आणि नशेमुळं काहीच न सुचल्यानं गुरुजी टेबलावर डोकं ठेवून बसला होता. शिक्षण अधिकाऱ्यानं गुरुजीच्या पाठीवर थाप मारली. दारूच्या नशेतल्या गुरुजींनी अधिकाऱ्याला ओळखलं नाही. तो म्हणू लागला, कोण तुम्ही? तुमचा काय संबंध? शाळेत म्या माया पगाराची दारू पितो. म्या तुमच्या घरची पितो का काय? शिक्षण अधिकाऱ्याचा संताप अनावर झाला. त्यानं डेऱ्यातलं पाणी गुरुजीच्या अंगावर ओतायला सांगितलं. गुरुजीची नशा उतरली. शिक्षण अधिकाऱ्यांनी गावची सभा घेतली. गुरुजीची बदली केली आणि गावकऱ्यांना सांगितलं, गावात इतके लोक राहतात पण गावच्या गुरुजीची तक्रार करायला कुणीच धजावलं नाही. तुम्ही सारेजण भ्याड आहात. या गावात 2च बाया मर्द आहेत ज्या कशालाच घाबरत नाहीत. सारा गाव कुजबुजू लागला. साऱ्यांची खात्री पटली हे काम धोंडाचं आणि सुमाचं अर्थात मुंबईचं आहे. शिक्षण अधिकारी म्हणाले, बरोबर, त्याच 2 महिला माझ्याकडे आल्या म्हणून मला कळलं. अन्यथा गावात दारुडा गुरुजी ठेवून तुम्ही तुमच्याच मुलांचं नुकसान करीत होतात. शिक्षण अधिकाऱ्यानं साऱ्या गावच्या समोर धोंडाचा आणि सुमाचा सत्कार केला. साऱ्या सभेनं टाळ्यांचा कडकडाट केला. धोंडाचं कौतुक होऊ लागलं. आता धोंडाला एकटं एकटं वाटत नव्हतं. काही ना काही विधायक कामात ती आपला वेळ घालवू लागली. उन्हाळ्यात शेताची कामं कमी असत तेव्हा ती गावातल्या आयाबायांना सांडगे, पापड, कुरड्या करून देऊ लागली. कुणाला आंब्याची आंबील करायला मदत करे, कुणाला खार घालून दे, अशी कुणाच्या ना कुणाच्या मदतीला पडत असे. त्याच्या बदल्यात कुणी तिला धान्य, कुणी पैसे देऊ लागले. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. संपादन प्रसाद पवार. नक्की ऐका. आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.